अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये अग्नितांडव, 3 बालकांचा होरपळून मृत्यू, 6 बालकांवर उपचार सुरू, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती. नागपूरच्या गोधनी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती, श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं 40 लोकांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. नागरिकांना इतर ठिकाणी हलवण्याचं काम सुरू. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहणार उपस्थित. महामंडळाचं अंतिम वाटप, जिल्हा पातळीवरील समित्यांच्या वाटपावर होणार चर्चा. राहुल गांधी पुण्यानंतर नाशिकमध्ये देणार संघटन मंत्र. संघटन सृजन अभियानाअंतर्गत नाशिकमध्ये आजपासून 10 दिवसांचं प्रशिक्षण. 2 सप्टेंबरला राहुल गांधींच्या मार्गदर्शनानं समारोप. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची मागणी. आरक्षणाला विरोध करणं म्हणजे संविधानालाच विरोध, आठवलेंची संतप्त प्रतिक्रिया. नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंच्या सुट्टे खाद्यतेल विक्री बंदी निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध. मुंढेंच्या निर्णयाला न्यायालयामध्ये देणार आव्हान. व्यापाऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम. निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा. वाढत्या महागाईवरून शेतमजूर महिलेनं व्यक्त केला संताप. लाडकी बहीण योजनेतून सरकार एका हातानं पैसे देतं आणि महागाई वाढवून दुसऱ्या हातानं पैसे परत घेतं. अकोटमधील महिलेनं मांडली व्यथा. लाडकी बहीण योजना बंद करण्याची ही मागणी. ढगांनी वेढलेले पर्वत आणि घनदाट जंगलातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा व्हिडिओ व्हायरल. बंगळुरू मार्गावरील घाटात वंदे भारतची यशस्वी चाचणी. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस. चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सलाल धरणाचे सर्व दरवाजे उघडले. ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त दहशतवादी तळ पाकनं पुन्हा उभारला. जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी अड्ड्यासाठी पाकिस्तान सरकारकडून 36 कोटींचा निधी.